चोपडा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत थेट सरपंच पदासाठी तसेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीमध्ये सदस्यासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर. पोटनिवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीसंदर्भात आज नोटीस जाहीर करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील थेट सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागलेली ग्रामपंचायत धुपे बुद्रुक, घुमावल बुद्रुक, सनपुले, पिंपरी. तर सदस्यपदासाठी पोटनिवडणूक लागलेले ग्रामपंचायत आडगाव, अंबाडे, अडावद, अनुवर्दे खुर्द, हातेड खुर्द, कठोरा, तावसे बुद्रुक. सरपंच व सदस्यपदासाठी लागलेल्या पोटनिवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. 15 एप्रिलला छाननी व 28 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले. सर, चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायतसाठी काय पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, तो कसा आहे? चोपडा तालुक्यातील सदस्य किंवा थेट सरपंच यांचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे ज्या जागा रिक्त झाल्या आहेत त्यासाठी पारंपरिक पद्धतीने निवडणूक कार्यक्रम त्या संदर्भात निवडणुकीची नोटीस आज सर्व ग्रामस्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. चोपडा तालुक्यामध्ये 4 ठिकाणी थेट सरपंचपदाची निवडणूक होत असून ती गावे धुपे बुद्रुक, घुमावल बुद्रुक, सनपुले आणि पिंपरी याप्रमाणे असून काही ग्रामपंचायतीमध्ये 1 किंवा 2 जागा ह्या रिक्त असून ती गावे आडगाव, अंबाडे, अडावद, अनुवर्दे खुर्द, हातेड खुर्द, कठोरा, सत्रशे, तावशे बुद्रुक आणि देवरे ही आहेत. या सर्व ग्रामपंचायतीच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याची दिनांक 7 एप्रिल ते 13 एप्रिल असा असून दिनांक 15 एप्रिल रोजी सर्व उमेदवारांची छाननी करण्यात येणार आहे. तसेच 17 तारखेला त्यांना माघारी संपल्यानंतर चिन्ह वाटप देण्यात येईल आणि दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.